नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत नोटबुक LM वापरून 5 ते 10 मिनिटं व्हिडिओ कसा तयार करायचा. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग आपण सुरू करूया. सर्वप्रथम तुम्हाला ChatGPT ओपन करायचे. ChatGPT ओपन केल्याच्यानंतर तुम्ही जो पण प्रॉम्प्ट लिहिणार आहात तो प्रॉम्प्ट टाकायचा आहे. मी माझा प्रॉम्प्ट हा WhatsAppवरून कॉपी करून घेतला आहे आणि तो मी आता इथं पेस्ट करतो आहे. हा बघा, मला एक नोटबुक LM मराठी व्हिडिओ तयार करायचा आहे. त्यासाठी एक बेस्ट प्रॉम्प्ट व्हिडिओसाठी द्या आणि तो व्हिडिओचा विषय टाकला आहे की बटाटा पिकाची संपूर्ण माहिती, लागवड, काढणी पद्धत. म्हणजे मला जो प्रॉम्प्ट हवा आहे, जो व्हिडिओ आहे तो हवा आहे, मी प्रॉम्प्टसाठी दिलेला आहे. तर त्या पद्धतीने ChatGPTने तुम्हाला एक खाली नवीन प्रॉम्प्ट तयार करून दिला आहे. तर तो प्रॉम्प्ट व्यवस्थित चेक करून तो कॉपी करून घ्या संपूर्ण प्रॉम्प्ट. त्याच्यामधील जे वेगवेगळे मुद्दे असतील, म्हणजे जे पण एक्सप्लेनेशन व्यवस्थित करेल अशा पद्धतीचा जो प्रॉम्प्ट आहे तो प्रॉम्प्ट तुम्ही दिलेला ChatGPTने कॉपी करून घ्या. जर काही त्याच्यामध्ये थोडंफार तुम्हाला बदल करायचा असेल तर तो बदलसुद्धा तुम्ही इथून करून घेऊ शकता. त्यानंतर हा कॉपी करायचा तुम्हाला प्रॉम्प्ट. संपूर्ण प्रॉम्प्ट सिलेक्ट केल्याच्यानंतर तो साईडनी म्हणजे राईट क्लिक करून कॉपी करायचा आहे किंवा Ctrl+C जरी दाबलं तरी चालेल आणि तुम्हाला पुन्हा यायचं आहे नोटबुक LMवरती. आता जेमिनी नोटबुक LM तुम्ही डायरेक्टली गुगलच्या याच्यावरती टाकू शकता आणि जो तुमचा गुगलचा सबस्क्रिप्शन प्लॅनवाला जो आहे तो घेतलेला अकाउंट इथे सिलेक्ट करायचा. त्यानंतर याच्यावरती क्लिक केल्यानंतर आतमध्ये आल्याच्यानंतर एक नोटबुक क्रिएट केलं आहे आणि त्याच्यावरती व्हिडिओ ओव्हरव्ह्यूवरती क्लिक केलं आहे आपण. म्हणजे आपल्याला व्हिडिओ बनवायचा आहे. तो व्हिडिओ ओव्हरवरती क्लिक केल्याच्यानंतर जो पण आपण तिकडून जो कॉपी केलेला प्रॉम्प्ट आहे याच्यावरून ChatGPTवरून तो इथं पेस्ट करायचा आहे. पूर्ण व्यवस्थित चेक करून पेस्ट केलेला प्रॉम्प्ट पाहायचा आहे आणि त्यानंतर हे जे समोर बटन दिसते त्या बटनवरती क्लिक करायचं आहे. म्हणजे आपला व्हिडिओसाठी जो प्रॉम्प्ट आहे तो गुगल जेमिनी नोटबुक LMकडे जाईल. तर आपण संपूर्ण चेक करून घेतल्याच्यानंतर आता इथं मेल व्हॉईसमध्ये पाहिजे तर मेल व्हॉईस टाकतो. म्हणजे असं काही नाही, तुम्हाला फिमेल आणि मेल व्हॉईसमध्ये एकदम स्पष्टमध्ये भेटतं मराठीमध्ये, जसा व्हिडिओ पाहिजे तसा. त्या पद्धतीने आपण त्याला प्रॉम्प्ट आपला दिलेला आहे आणि हे इथं आपली प्रक्रिया जी आहे ती चालूच आहे आता. त्यानंतर हे बघा, तुम्हाला ते सांगत आहे की मी सगळ्या गोष्टी घेण्यासाठी मला एक ज्या पण मी सोर्स आहेत ते सोर्स मी वापरून तुमचा व्हिडिओ तयार करणार आहे, त्यासाठी मला परमिशन द्या. तर त्यासाठी तुम्हाला फक्त इथं क्लिक करायचं आहे की म्हणजे जे पण आहे ते फक्त येस करायचं आहे आणि येस केल्याच्यानंतर ते तुम्हाला जो पण आहे ॲक्सेप्टला देईल तो. इथं आपण हे करू, त्याच्यामध्ये नोटबुक जो व्हिडिओ ओव्हरव्ह्यूसाठी मागत आहे ते आपण त्याला पूर्ण डेटा घेण्यासाठी परमिशन देऊ. येस करू आणि सिलेक्ट करून त्याला क्लिक करू. म्हणजे येस केल्याच्यानंतर तो काय करेल, सगळीकडून माहिती गोळा करेल आणि हे बघा तुमच्या डावीकडे दिसतंय बघा. म्हणजे इथं तो आता सगळ्या वेबसाईट वगैरे चेक करतो आहे की माहिती व्यवस्थित, जी खरी माहिती आहे ती खरी माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि आपण हे सगळं दाखवतो आहे. इथून आपण इम्पोर्ट बटनवरती क्लिक केलं की ती सगळ्या वेबसाईटवरची थोडी माहिती गोळा करून एक जी खरोखर बरोबर माहिती आहे तीच माहिती इथं तुम्हाला व्हिडिओसाठी तयार करून घेता आहे. ओके, आता ही तयार करून घेतले. आता यांनी संपूर्ण माहिती तयार करून घेतली. त्यानंतर आपल्याला क्लिक करायचं आहे व्हिडिओ ओव्हरव्ह्यूवरती. आता व्हिडिओ ओव्हरव्ह्यूवरती क्लिक केलं की तुमची लगेच जो पण व्हिडिओ असेल तो लगेच तयार होण्यासाठी सुरू होतो. ओके, आता संपूर्ण माहिती चेक केली. इथून तुम्ही सिलेक्ट केलेली माहिती इम्पोर्ट केली ना, आता तुम्हाला इथं डायरेक्टली व्हिडिओ ओव्हरवरती किंवा येस जरी केलं तुम्ही तरी तुमचा व्हिडिओ तयार व्हायला चालू होतो. आता तिथं क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला एक्सप्लेनर म्हणून व्हिडिओ घ्यायचा आहे. तुम्ही कोणत्याही पद्धतीचा बनवू शकता, सिनेमॅटिक एक्सप्लेनर. इथं मराठी चूज करा. भाषा जी निवडताना आहे ती मराठी निवडा, म्हणजे स्पष्ट मराठी भाषेमध्ये तुमचा व्हिडिओ तयार होईल. त्यानंतर तुम्हाला कसल्या पद्धतीने दाखवायचं आहे ते सुद्धा तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता. मी सध्या ॲटो सिलेक्टच ठेवतो, म्हणजे तो इमेज वगैरे जो आहे ते त्याच्या मनानुसार सिलेक्ट करेल आणि तुमचा व्हिडिओ तयार करेल.
त्यानंतर तुम्हाला काही सिलेक्ट करायचं असलं तर तुम्ही इथं व्हाईट बोर्ड करू शकता किंवा जसंही पद्धतीने तुम्हाला ॲनिमेटेड पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने करू शकता आणि जनरेटवरती क्लिक करायचं आहे. आता जनरेटवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला तुमचा जो व्हिडिओ बनायला आहे ते 5 ते 10 मिनटं हे राईट साईडला दिसते बघा, जनरेटिंग एक्सप्लेनर व्हिडिओ. हे तुमचा व्हिडिओ आता तयार करतं आहे आणि याला जवळपास 5 ते 10 मिनटं लागणार आहेत. तर अशा पद्धतीने आपला हा व्हिडिओ बघा राईट साईडला तयार झालेला आहे. त्याच्यावर क्लिक करू आपण आणि व्हिडिओ चालू करू. बघा तुम्ही व्हिडिओ इथं तुमचा प्ले होईल. बटाटा लागवड संपूर्ण माहिती. बटाटा रोजच्या आहारातील एक अविभाज्य आणि अगदी ओळखीचा घटक. पण परदेशातून आलेले हे पीक आज आधुनिक आणि भरघोस नफा देणारी शेती कशी बनले, या सविस्तर विश्लेषणात आज आपण बटाटा लागवडीचा ऐतिहासिक प्रवासापासून ते थेट शास्त्रशुद्ध काढणीपर्यंतचा रंजक प्रवास उलगडणार आहोत. चला तर मग लगेच सुरुवात करूया. अशा पद्धतीने तुमचा व्हिडिओ हा संपूर्ण बनलेला आहे. तर तुम्ही इथं वरती डाउनलोडचं बटन दिसत आहे बघा, तर तिथून तुम्ही तो व्हिडिओ डायरेक्टली तुमच्या मोबाईलमध्ये किंवा PC मध्ये डायरेक्टली डाउनलोड पण करू शकता. तर याच्यावरती डाउनलोडवरती क्लिक केलं की ॲटोमॅटिकली तुमचा व्हिडिओ डाउनलोडसाठी जाईल. तर अशा पद्धतीने तुमचा व्हिडिओ डाउनलोड होईल. व्हिडिओ जर चांगला वाटला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.